नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण कल्पना निर्माण 3मधील लेप कल्पना हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याची निर्माण विधी व सर्व पॉईंट्स पाहणार आहोत. तर लेप कल्पना त्याची परिभाषा द्रवम आद्रम शिलापिष्टम शुष्कम वा सजलेम तनू देहे प्रलेपनार्थ तल्लेप इति उच्यते बुद्धे. आर्द्र द्रव्याला खलामध्ये मर्दन करावे, शुष्क द्रव्याला स्वरस जल दुग्ध इत्यादीमध्ये मर्दन करावे व प्रलेप करून त्यास शरीरास लावावे, त्याला लेप असं म्हणतात. लेपाचे पर्याय लेप, लेपन, आलेप आणि लिप्तो. त्यानंतर लेपाचे भेद म्हणजे त्याचे टाईप्स प्रकार प्रलेप, प्रदेह आणि आलेप. प्रलेप म्हणजे शीत पातळ चेहऱ्यावर लेप लावतात, त्याला प्रलेप असं म्हणतात. उदाहरणार्थ चंदन लेप. त्यानंतर प्रदेह उष्ण किंवा शीत, घट्ट किंवा पातळ आणि कफ पित्ताला कमी करणारा, शोथाला कमी करणारा शोथग्न लेप. आलेप म्हणजे अतिउष्ण असतो, त्याचं उदाहरण आहे दशांग लेप. तर हे होते लेपचे टाईप्स. त्यानंतर आता लेप कसा बनवायचा, त्याची निर्माण विधी काय. तर सुरुवातीला द्रव्य घ्यायचं, औषधी द्रव्य, त्याला चूर्ण स्वरूपात करायचं खलामध्ये. त्यानंतर त्यामध्ये द्रव्य टाकायचं, जसं की गोमूत्र, स्वरस, दुग्ध, जल इत्यादी. त्याचा कल्क तयार करायचा व त्यानंतर त्याचा लेप तयार होतो व तो लेप बाह्य उपयोगार्थ वापरायचा. तर ही होती लेप कल्पनेची निर्माण विधी. त्यानंतर कोणतीही निर्माण विधी करत असताना आपल्याला काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यामध्ये लेप कल्पनेच्या काळजी, लेपाला रोगाच्या विरुद्ध दिशेस लावावे. त्यानंतर रात्री लेप लावू नये आणि उशिरापर्यंत ठेवलेला लेप लावू नये. हे होते लेप कल्पनेची काळजी म्हणजे प्रिकॉशन्स. त्यानंतर लेप कल्पनेची सिद्धी लक्षणं म्हणजे काय की आपण लेप कल्पना तयार करतोय तर निर्माण विधीमध्ये कोणत्या स्टेपला जाऊन थांबायचं, कधी समजावं की लेप तयार झाला आहे पूर्णपणे, तर त्याला सिद्धी लक्षण असं म्हणतात. तर लेप जेव्हा कल्काप्रमाणे मृदू होईल तेव्हा त्याला सिद्ध झाला असं समजावे आणि त्याला नंतर काचेच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवावे. त्यानंतरचा पॉईंट आहे सवीर्यता अवधी. आता लेप जर चूर्ण स्वरूपात असेल तर 2 वर्ष राहतो. लेप जर मलहर स्वरूपात असेल तर 1 वर्ष आणि लेप जर गुटिका स्वरूपात असेल तर त्याचा सवीर्यता अवधी 3 वर्ष असतो. त्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये लेप कल्पनेची 2 उदाहरणं दिलेली आहेत, अवलगुंजादी लेप आणि केशवर्धक लेप. हे 2 एक्झाम्पल सिलेबस कॉपीमध्ये दिलेले आहेत, म्हणजे ते 2च फक्त एक्झाम्पल डिटेलमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर पाहूयात. पहिलं अवलगुंजादी लेप. अवल म्हणजे काय तर बाकूची, त्याचे घटक द्रव्य बाकूची बीज 1 कुडव, हरतालपत्र 1 पल, गोमूत्र आवश्यकतेनुसार. त्याची विधी, आता लेप कल्पनेचंच उदाहरण असल्यामुळे सेम लेप कल्पनेची जी कॉमन विधी आहे तीच विधी इथे सुद्धा येणार, फक्त द्रव्य बदलायचं. याचा उपयोग सांगितला आहे वर्ण विकृतीमध्ये आणि शापित्रमध्ये. तर हे होतं अवलगुंजादी लेप. नेक्स्ट आपण केशवर्धक लेप पाहूयात. केशवर्धक लेपचे घटक द्रव्य आहेत गोक्षूर चूर्ण, तिलपुष्प, मधु आणि घृत प्रत्येकी 1 भाग. त्याच्यानंतर विधीमध्ये सेम जी लेप कल्पनेची कॉमन विधी आहे तीच विधी इथे सुद्धा येणार. त्यानंतर केशवर्धक लेपाचे उपयोग डोक्याचे केस वाढवण्यासाठी. नावातच आहे केशवर्धक म्हणजे केस वाढवण्यासाठी. तर हे होते लेप कल्पने संबंधित नोट्स व त्याचे उदाहरणं. सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.